नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। आटपाडी तालुक्यात जबरी घरफोडी, 7.5 लाखांचा ऐवज लंपास। आटपाडी तालुक्यातील घाणंद येथील ढगे वस्ती येथे राहणाऱ्या सुशीला रामचंद्र ढगे यांच्या घरात जबरी घरफोडी करीत चोरी झाल्याची घटना घडली आहे। सुशीला ढगे यांचे मुंबईतील मानखुर्दमध्ये सोन्या चांदीच्या विक्रीचे ज्वेलरीचे दुकान आणि गलाई व्यवसाय आहे। तसेच ढगे यांच्या पतीचे निधन झाल्यापासून त्या घाणंदमधील ढगे वस्ती येथेच वास्तव्यास होत्या। दिनांक 6 एप्रिल रोजी त्यांच्या मोठ्या मुलीच्या प्रसूतीसाठी मुलीबरोबर त्या आटपाडी येथे दवाखान्यात राहण्यास होत्या। या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ केला आहे। ढगे यांचे बंद घर दिनांक 6 एप्रिल ते 9 एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत ढगे यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून बेडरूममधील दरवाजे, कपाटे आणि तिजोरी यांची मोडतोड करून चोरट्यांनी घरातून तब्बल 7.5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे। त्यामध्ये 13 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 400 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने तसेच घरात असणारी रोख रक्कम रुपये 1,30,000 यावरही चोरट्यांनी डल्ला मारला आहे। या जबरी घरफोडीने परिसरात मात्र एकच खळबळ उडाली आहे। घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी विटा, आटपाडी पोलीस ठाण्यातील अधिकारी यांनी पाहणी करून स्थानिक पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणात बंद घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरीस गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे। सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा।